नमस्कार. आज 10 मे 2026, आज रविवार. आज चंद्राचे भ्रमण आहे धनिष्ठा नक्षत्रामधून. तर या धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज विनाकारण विरोधक आपणास त्रास देऊ शकतात. वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज थोडं शांत राहा. शिवाय कोणत्याही प्रकारचा प्रवास आज मोठा चालू करू नका. आजसाठी आपणास उपाय, गणपतीला लाल जास्वंदीचे फुल व्हावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 38%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहील. आजसाठी आपणास उपाय, कुलदेवतेच्या नावाने देवघरामध्ये एक दिवा लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असून मानसिक ताणतणाव वाढू शकतो. आज थोडे वादविवाद होऊ शकतात. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, सूर्याला कुंकुम मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे. आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून आज आनंदी आणि सुख समृद्धीचा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय, शिवलिंगावरती थोडेसे कच्चे दूध आणि पाणी अर्पण करावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 95%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. शारीरिक ऊर्जा उत्तम असून नवीन कामात चांगली प्रगती होऊ शकते. आज कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय, हनुमानाला लाल रंगाचे फुल किंवा शेंदूर व्हावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 80%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. अफाट संपत्ती मिळण्याची योग आलेले असून आज राजशाही मान सन्मान मिळू शकतो. आज सर्व कामांमध्ये आपल्याला चांगले यश लाभेल. यासाठी आपणास उपाय, आज आपण महादेवाला एक बेलपान अर्पण करावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 99%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. मित्रांची चांगली साथ मिळत असून आज जनसंपर्कामधून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय, दत्ताच्या मंदिरात किंवा आपण इच्छित असलेल्या गुरूंच्या मंदिरामध्ये एक पिवळ्या रंगाचे फुल व्हावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 92%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. भयंकर अपघात होण्याची शक्यता असून फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज मानहानी देखील संभवते आहे. आज काळजी घ्या. आज कोणाशी वाद करू नका. आजसाठी आपणास उपाय, शनिदेवाला किंवा मारुतीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 15%. आज काळजी घेणे गरजेचे आहे. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. हुकमी विजय मिळण्यासाठी आजचा उत्तम दिवस असून आज आपल्याला सर्व गोष्टींमध्ये यश लाभू शकते. यासाठी आपणास उपाय, तुळशीला जल अर्पण करून एक प्रदक्षिणा मारावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 88%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून आज अनावश्यक खर्च होऊ शकतो. मनावर ताण वाढू शकतो. आज थोडे नियंत्रित राहा. आजसाठी आपणास उपाय, मुंग्यांना थोडी साखर आणि पीठ खाऊ घालावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 40%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. स्थिर स्थावर मालमत्तेमधून आज धनलाभ होण्याची शक्यता असून आज मनाला शांतता लाभण्याचे शुभयोग दिसत आहे. आजसाठी आपणास उपाय, गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. कर्ज वाढण्याची शक्यता असून आज पैशांची टंचाई जाणू शकते. आयुष्यामध्ये नैराश्य जाणवू शकते. थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, घराच्या बाहेर जाताना थोडासा गुळ खावा, मग बाहेर जावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 32%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता असून आज कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळेस जप करावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 95%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज राजयोग होण्याची संभावना असून आज आपल्या अचूक निर्णयांमुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकता. थोडा मनावर ताण जाणवेल, परंतु यश तुमचेच आहे. आजसाठी आपणास उपाय, राम रक्षेचे पठण किंवा श्रवण करावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 82%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. शेअर मार्केटमधून नफा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय, पिंपळाच्या झाडाला थोडेसे जल अर्पण करावे. यासाठी दिवसाची शुभता आहे
98%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान वाढत असून आज विरोधकांवरती मात करण्यासाठी उत्तम दिवस असून आज आपल्याला यश लाभणारच. आजसाठी आपणास उपाय, कपाळावरती केशरचा टीका लावावा यासाठी दिवसाची शुभता आहे 90%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. शस्त्रक्रिया टाळा. आज धारदार वस्तूपासून दूर राहिलेले उत्तम राहील. मनामध्ये विचारांचा गोंधळ होऊ शकतो. आज जवळचे लोक धोका देऊ शकतात. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही. काळजीपूर्वक कोणती गोष्ट करावी यासाठी आपणास उपाय, मारुती स्तोत्राचे एकदा मनापासून पठण करावे यासाठी दिवसात शुभता आहे 18%. थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. व्यवसायामध्ये चांगले यश संपादन करण्याचा उत्तम दिवस असून आज मनासारखी खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आज आपण समाधानी राहाल. आजसाठी आपणास उपाय, गणपती अथर्व शीर्षाचे श्रवण किंवा पठण करावे यासाठी दिवसात शुभता आहे 85%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागू शकतो. आर्थिक टंचाई जाणू शकते. मनावर तणाव येईल. वादविवाद होण्याची संभावना आहे. आज कोणालाही विरोध करू नका आणि कोणासाठीही कोणत्याही कागदपत्रांवरती स्वाक्षरी करू नका. आज काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, देव्हाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा यासाठी दिवसाची शुभता आहे 42%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. नोकरीमध्ये बढती होण्याचे योग असून आज सुरक्षित प्रवासासाठी उत्तम दिवस असून आज आपण सुख समृद्धी प्राप्त करू शकता. आजसाठी आपणास उपाय, खिशामध्ये एक तुळशीचे पान जवळ ठेवावे यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. प्रवासामध्ये विघ्न येण्याची संभावना असून फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज बदनामी होऊ शकते. आज काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे यासाठी दिवसाची शुभता आहे 28%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. बँक बॅलन्स वाढत असून आज नवीन ओळखीमधून आपल्याला कामाच्या नवीन डील फायनल करण्याची योग येत आहेत. आजचा दिवस उत्तम असून लक्ष्मी प्राप्तीचा आहे. आजसाठी आपणास उपाय, कुलदेवतेचे स्मरण करून मगच कामाला जावे यासाठी दिवसाची शुभता आहे 94%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. चंद्र आपल्याच नक्षत्रामध्ये असल्यामुळे तुम्हाला यश आज नक्कीच मिळेल, परंतु विचारांच्या गोंधळामुळे मनावरती तणाव जाणू शकतो. परंतु थोडे सहनशक्ती वाढवा. आजसाठी आपणास उपाय, मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन मारुतीचे दर्शन घ्यावे व फक्त रामाचे नाव घ्यावे यासाठी दिवसाची शुभता आहे 75%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. परदेशातून मोठा लाभ होण्याची शक्यता असून आज मोठी डील फायनल होण्याचे उत्तम योग आहेत. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. आजसाठी आपणास उपाय, पक्ष्यांना सप्तधान्य खाऊ घालावे यासाठी दिवसाची शुभता आहे 95%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. कष्टाचे फळ मिळण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असून अभ्यासामध्ये घवघवीत यश संपादन करण्यासाठी अत्यंत शुभ कालावधी आहे. आजसाठी आपणास उपाय, आपल्या गुरुचे दर्शन किंवा आपल्या गुरुचे स्मरण करून ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा यासाठी दिवसात शुभता आहे 90%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. शेजारच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना आहे. आज मनावर ताणतणाव जाणू शकतो. आज जवळचे लोक आपल्याला धोका देऊ शकतात. आज कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवरती स्वाक्षरी करताना विचारपूर्वक करावी. आजसाठी आपणास उपाय, काळ्या कुत्र्याला रताळे खाऊ घालावे यासाठी दिवसाची शुभता आहे 16%. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज विज्ञान क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन होण्यासाठी उत्तम दिवस असून आज आपल्याला कोणत्याही बाबतीत विजय मिळू शकतो. आजचा दिवस प्रगतीचा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, चिमूटभर ज्येष्ठमध पावडर रांगोळीच्या पाण्यात टाकावी यासाठी दिवसात शुभता आहे 85%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमच्यापासून रजा घेतो. शुभम भवतु.